मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची उद्या कर्जतमध्ये एक सभा होती आहे। या सभेची जय्यत तयारी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली आहे। कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये विभाजन झाल्यानंतर कर्जत मतदारसंघात अजितदादा पहिल्यांदाच येत आहे, त्यामुळे सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाने जय्यत तयारी केली आहे। आपण आता सभेच्या ग्राउंडवरती आहोत। सभेची नेमकी तयारी कशी आहे, किती कार्यकर्ते येतील आणि सभेचं नियोजन कसं असणार आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी आपण अशोक भोपतराव आहेत त्यांच्याशी संपर्क करणार आहोत। मला सांगा, सभेची तयारी सुरू आहे, अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि राष्ट्रवादीचं विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदाच येत आहेत, कशा प्रकारची तयारी आणि कशा प्रकारचं नियोजन असणार आहे? सुरुवातीला संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी कार्यालयाचं लोकार्पण सोहळा होईल आणि त्यानंतर सभेच्या ठिकाणी बरोबर 5:30 पावणे 6पर्यंत पोचतील। सभेची तयारी म्हटलं तर आमच्या तालुक्यातून जवळजवळ 15,000 कार्यकर्ते येणार आहेत ना, खालापूरमधून असे जवळजवळ 21,000 प्रमुख कार्यकर्त्यांची ती सभा संपन्न होणार आहे। आपण अजितदादा या सभेसाठी येत आहेतच, परंतु त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, मावळचे आमदार सुनील शेळके आणि विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे अशी दिग्गज मंडळी या सभेला येणार आहेत। आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे आहेत। घारे साहेब, पहिल्यांदा सभा होते, विधानसभेची निवडणूक 2024च्या अगदी काही महिन्यांवरती येऊन ठेपली आहे, आपण विधानसभेची तयारी करताय। अजितदादा पक्षाचे प्रमुख आहेत, तटकरे साहेब पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, मोठी नेते मंडळी पहिल्यांदा सभेला येतात, काय भावना आहेत? उद्या 4:30 आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आमचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर असतील, आमच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे असतील, त्यामध्ये मावळचे आमदार सुनीलजी शेळके असतील आणि आमचे तरुणांची प्रेरणास्थान अनिकेतभाई तटकरे असतील। यांचं उद्या 4:30 वाजता कर्जतच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये त्यांचं आगमन होणार आहे आणि नंतर तिथून आम्ही त्यांचं आमच्या कार्यालयाचं त्यांच्या हस्ते अजितदादांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। त्याचनंतर आम्ही 5-5:30 वाजेपर्यंत या सभा मैदानावर येऊन ते एक आमची निर्धार सभा आयोजित केलेली आहे। त्या निर्धार सभेसाठी सर्व आमचे कर्जतचे प्रमुख मान्यवर असतील, सर्व प्रमुख पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, हे मोठ्या आनंदामध्ये त्या सभेची तयारी करत आहेत आणि त्या सभेसाठी अशोक शेट्टी सांगितलं मोठ्या प्रमाणात तिथं उपस्थिती असणार आहे। 20,000हून जास्त अधिक कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते असतील कर्जत खालापूरहून त्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। तुम्ही विधानसभेची तयारी करताय, गेली काही दिवस त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। कर्जतचं अद्ययावत असं कार्यालय सुरू झालं आहे, खालापूरला सुद्धा कार्यालय उभं राहिले, लवकरच त्याचाही शुभारंभ होईल। अत्यंत हायटेक पद्धतीने तुमचा प्रचार सुरू आहे। आता जो टीझर नुकताच तुम्ही प्रदर्शित केला आहे सभेचा, तो सुद्धा हायटेक पद्धतीने केला आहे आणि तरुणांना आकर्षित करण्याचे जे प्रयत्न आहेत ते तुमच्याकडून केले जात आहेत। तरुणांचा एक मोठा पाठिंबा तुम्हाला मिळताना दिसतोय। रोज वेगवेगळ्या पक्षातनं कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत। विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेतच, परंतु पक्षाची दिग्गज मंडळी येत आहेत। उद्या विधानसभेची उमेदवारी जाहीर होईल असं वाटतंय का? ही निर्धार सभा आहे आणि या सभेसाठी आम्हाला आमचं साहेबांचं मार्गदर्शन आमच्या पूर्ण कर्जत खालापूर जनतेला लाभणार आहे आणि विधानसभा निवडणूक अजून खूप लांब आहे। त्यामध्ये लोकसभा असेल, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, इतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील, ह्या निवडणुका पहिल्या होतील आणि त्यानंतर विधानसभा आणि 3 पक्षाची आघाडी आहे। त्यानंतर जो पक्ष निर्णय देईल त्या पक्षाप्रमाणे आम्ही निर्णयाप्रमाणे आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत त्याचा आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहोत। तुम्हाला तरुणांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसतो, तरुण कार्यकर्ते दररोज तुमच्याशी जोडले जात आहेत। ऑलरेडी पक्षात जे कार्यकर्ते आहेत त्याच्या व्यतिरिक्त तरुणांचा वाढता पाठिंबा मिळतो आहे। आणखी तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नेमकं काय आवाहन कराल? कसं आहे, आम्ही राष्ट्रवादी 2 जुलै रोजी जेव्हा अजितदादांनी सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही सर्वांनी अजितदादांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। आपण जर पाहिलं असेल, कर्जत असेल, खालापूर असेल, या मतदारसंघामधले सर्व जुनी जी राष्ट्रवादी होती त्यामध्ये तुम्ही सुद्धा आहात, त्या जुन्या राष्ट्रवादी सकट आपण जवळजवळ 90%हून जास्त प्रमुख कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला आहे आणि आपण विकास करत असताना सर्व तरुण वर्ग असेल, फादर बॉडी असेल, महिला वर्ग असेल, विद्यार्थी असतील, सर्वांना पुढे जाऊन काम करत आहोत। तुम्ही आक्रमकपणे बोलताय, परवा चिलटणच्या सभेतसुद्धा तुमचं आक्रमक असं भाषण झालं आहे, तरुणांना ते आवडतं आहे। आक्रमक एक चेहरा तरुण कार्यकर्त्यांना विधानसभेत पाठवायचा आहे, तरुणांचा कसा पाठिंबा मिळेल काय वाटतंय? कसं आहे, आमचा राष्ट्रवादीचं ध्येय आहे तर बाबा 20% राजकारण 80% समाजकारण, त्याच उक्तीप्रमाणे आम्ही पुढे जात आहोत। त्यामध्ये तरुणांसाठी लागणारी रोजगार असेल,
त्यामध्ये त्यांचा शैक्षणिक विषय असेल, आरोग्यमय विषय असतील, यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे. आपल्यासोबत राज्याचे प्रदेश सरचिटणीस भरतभाई भगत सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. भाई, घड्याळ तेच वेळ नवी, एक निर्धार सभा होते. उद्याच्या सभेतून सुधाकर घारे यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार होईल का? विधानसभेत पाठवण्याचा निर्णय उद्याची सभा शिक्कामोर्तब करेल. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दहीहंडी महोत्सव आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दसरा आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिवाळी आहे. जे जे सण याच्यामध्ये येतात, हे सगळे सण आमच्यासाठी उद्या आहेत. उद्याचा दिवस आमच्या सर्वांसाठी. मग त्या ठिकाणी आम्ही सगळे पदाधिकारी असू, या ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते असतील, या मतदारसंघातले मतदार असतील, या सगळ्या लोकांचा निर्णय उद्या ठरणार आहे. आणि तो ठरल्यावर एकदा पक्षाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की या मतदारसंघातले मतदार उद्याचा आमदार नक्की ठरवतील. त्याचा शिक्कामोर्तब करणारी उद्याची सभा ठरेल. भाई, पक्षाचे बडे नेते उद्याच्या सभेसाठी येत आहेत. तुम्हाला व्यासपीठावर बोलण्याची संधी 100% मिळणार, कारण तुम्ही आक्रमकपणे बोलताय. नेत्यांच्या समोर नेमकी तुमची काय मागणी असणार आहे? मी असं म्हणेन की कर्जतमध्ये आम्ही जेव्हा काम करतो, भारताला स्वातंत्र्य मिळून आज 70पेक्षा 75 वर्ष उलटून गेली. आम्ही आदिवासी वाड्यापाड्यांच्यावर जातो. अशी कितीतरी गावं आहेत की जिथे रस्ता नाही, जिथे वीज नाही आहे. या सगळ्याची कारणं जर बघितली ना तर ते वन खातं आहे. वन खात्याच्या जाचकाठींच्यामुळे खूप गोष्टी मागे राहिलेल्या आहेत. आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे सर्वेसर्वा नेता अजितदादांना उद्याच्या सभेमध्ये मला बोलायला मिळो अगर न मिळो, परंतु कर्जत तालुक्यातल्या किंवा खालापूर तालुक्यातल्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून अजितदादांकडे आमची मागणी असेल की जेणेकरून कर्जत तालुक्यामध्ये जी कामं प्रलंबित आहेत ती कामं मार्गी लावण्यासाठी दादांनी प्रयत्न करावे, अशी विनंती आम्ही सर्वांच्या वतीने दादांना करणार आहोत. तर आपण बघतोय की कर्जतला उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची सभा होती आणि कर्जत खालापूरच्या सर्वांगीण विकासासाठी अजितदादांना साकडं घालणार असल्याचं भरतभाई भगत यांनी आपल्याला सांगितलं आहे. त्याचप्रमाणे सुधाकर घारे यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार उद्याच्या निर्धार सभेतून करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. सुधाकर घारे यांनीही ही सभा मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल असं म्हटलं आहे. सभेची जय्यत तयारी सुरू आहे. बडे नेते मंडळी येत आहेत. उद्या सभेला कसा प्रतिसाद मिळतो हे कळणारच आहे. परंतु ज्या पद्धतीने सुधाकर घारे गेली काही महिने काम करत आहेत ती जर का पद्धत पाहिली तर विधानसभेत सुधाकर घारे आगामी काळात प्रतिनिधित्व करताना दिसतील अशी शक्यता नाकारता येत नाही.